कथा मर्यादेची रेषा. महाराष्ट्रातील एका लहानशा गावात शंकरराव नावाचा माणूस राहत होता. गावात त्यांचा मान सन्मान होता. त्यांचा मुलगा अमोल शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. अमोलचं लग्न पूजा नावाच्या साध्या, शिक्षित आणि समजूतदार मुलीशी झालं. लग्नानंतर काही दिवस सगळं छान चाललं, पण नोकरीमुळे अमोलला पुन्हा शहरात जावं लागलं. पूजा गावात सासू-सासऱ्यांसोबत राहू लागली. सुरुवातीला शंकरराव पूजेशी अगदी वडिलांसारखं वागायचे. तिची तब्येत, घरकाम सगळ्याची चौकशी करायचे. पूजालाही वाटायचं, मला वडिलांची उणीव इथे जाणवत नाही. पण हळूहळू शंकररावच्या वागण्यात बदल दिसू लागला. बोलण्यात अनावश्यक गोडवा, नजर जास्त वेळ टिकवणं, कारण नसताना जवळ येणं. पूजा अस्वस्थ होऊ लागली. ती स्वतःला समजावत होती, कदाचित मला चुकीचं वाटत असेल. पण एक दिवस दुपारी घरात कोणी नव्हतं. शंकररावांनी पूजेशी मर्यादा ओलांडणारी वागणूक दाखवली. पूजाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने लगेच स्वतःला सावरलं आणि ठामपणे म्हणाली, बाबा, तुम्ही माझ्यासाठी वडिलांसारखे आहात. कृपया अशी वागणूक देऊ नका. शंकरराव काही क्षण गप्प राहिले, पण त्यांची नजर पूजाला अजून घाबरवत होती. त्या रात्री पूजा खूप विचार करत बसली. मी गप्प बसले तर चूक वाढेल, पण सांगितलं तर घर तुटेल. शेवटी तिने नवरा अमोलला फोन करून सगळं सांगितलं. सुरुवातीला अमोलला विश्वास बसत नव्हता, पण पूजाच्या रडण्यामागचं दुःख त्याला जाणवलं. दुसऱ्याच दिवशी अमोल गावात आला. घरात मोठा वाद झाला. सासूला जेव्हा सत्य कळलं, तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकली. शंकररावांना आपल्या चुकीची जाणीव झाली. त्यांनी डोकं खाली घातलं. माझ्याकडून मोठी चूक झाली, ते म्हणाले. गावात बातमी पसरली. लोक बोलू लागले. शंकररावांना बाहेर पडणं अवघड झालं. मान सन्मान एका क्षणात गेला. अमोलने ठरवलं, तो पूजेला घेऊन शहरात जाईल. माझं कुटुंब माझ्यासाठी आधी आहे, तो म्हणाला. शंकरराव एकटे पडले. घर मोठं होतं, पण मन रिकामं. रोज त्यांना आपल्या चुकीची जाणीव होत राहिली. शेवट काही महिन्यांनी शंकररावांनी मुलगा आणि सून यांची माफी मागितली. त्यांनी गावातील मंदिरात जाऊन स्वतःच्या वागण्याबद्दल पश्चाताप व्यक्त केला. पूजाने मन मोठं केलं, पण ती कधीही पुन्हा त्या घरात राहिली नाही. अमोल आणि पूजाने शहरात नवीन आयुष्य सुरू केलं. कथेचा संदेश: नात्यांमध्ये मर्यादा सर्वात महत्त्वाची असते. चुकीच्या विचाराने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतं. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं गरजेचं आहे. ही कथा तुम्ही कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर किंवा साहित्यासाठी वापरू शकता. तुम्हाला या कथेवर आधारित काही सुविचार, कोट्स किंवा सोशल मीडिया कॅप्शन हवे असल्यास मी नक्कीच मदत करू शकतो.